आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवा दिवस नवीन आशा या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांना मी स्वागत करते. घेऊन वाचूया निर्गम 33 त्यातील 14. परमेश्वराने उत्तर दिले, मी स्वतः तुझा बरोबर येईन व तुला विसावा देईन. मग हे वचन वाचताना आपल्याला कळत नाही परमेश्वर कोणाला हे वचन असं बोलतो आणि का असं सांगतो. मग वरचं वचन जर आपण वाचलो तर आपल्याला समजायला भेटतं की परमेश्वराने कोणाला हे सांगितलं की मी स्वतः तुझा बरोबर येईन व तुला विसावा देईन. मग हे वचन परमेश्वर मोशेला सांगतो. का परमेश्वर मोशेला असं सांगता? कारण तुम्ही जर बघितले वरच्या वचनमध्ये हे लोक जे मोशेच्या सोबत होते ते लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलेलं, अपराध केलेलं, त्यांनी परमेश्वराला खूप रागवलेलं होतं. मग परमेश्वरांनी काय केलं, ह्या लोकांनी असं मला रागवलंय म्हणून परमेश्वरांनी मोशेला सांगितलं की मी तुमच्या बरोबर येणार नाही. तुम्हाला जे देश मी सांगितलंय तुम्ही तिथे जा, माझ्या स्वदूतांना मी तुमच्या बरोबर पाठवीन, पण मी तुमच्या सोबत येणार नाही, तुमच्या जवळ येणार नाही. म्हणून परमेश्वर जेव्हा मोशेला हे सांगतो, परमेश्वरांनी जे सांगितलं हे मोशे त्या लोकांना सांगताना लोकही खूप निराश होऊन जातात आणि ते मोशेला सांगतात असं करू नये, परमेश्वराच्या सोबत परमेश्वर आम्हाला खूप हवंय. म्हणून ते लोक मोशेला सांगतात की तू जाऊन परमेश्वराकडे बोल की परमेश्वर असं करू नये. मग परमेश्वराकडे मोशे काय करतो, तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो, विनंती करतो. तो सांगतो की या लोकांना परमेश्वरा तुमच्या सहायता, तुमचा मदती नसेल तर मी यांना त्या देशामध्ये मी नाही घेऊ शकणार. तुमचं जे सहायता आहे, तुमची जे मदत आहे ते मला खूप गरजचं आहे. जेव्हा मोशे तसं परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला तो सांगतो की जर मी तुला खरोखरच संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव, तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे, मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव. म्हणून जेव्हा तो परमेश्वराकडे हे प्रार्थना बोलतो तेव्हा परमेश्वर त्याला उत्तर देताना सांगतो की मी स्वतः तुझा बरोबर येईन व तुला विसावा देईन. मग हे वचन वाचताना आपल्याला हेच कळतं की आपण हे वचन नेहमी असं पाहतो की आपल्या गाडीच्या समोर किंवा घरातून बाहेर जाताना आपण हे वचन बोलून प्रार्थना करतो, पण जेव्हा येता जाताना फक्त नाही, कोणतंही कार्य आपण करताना त्याचा अगोदर परमेश्वराला आपण पहिला स्थान द्यायचं. परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वर आपल्या बरोबर आहे का हे आपल्याला माहीत राहणे खूप गरजचं आहे. मग आज आपण एक निर्णय घेऊया की परमेश्वरा जे काय मी करते त्या कामात परमेश्वरा, त्या कार्यात परमेश्वरा तुम्ही माझ्या बरोबर असावं. म्हणून या आपण प्रार्थना करूया. स्तुती हो परमेश्वरा, तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांभाळले चांगला परमेश्वर, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवून आम्हाला तुम्ही चालण्याची मदत केलं म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय परमेश्वरा. आताही परमेश्वरा आम्ही जे वचन वाचलोय परमेश्वरा तुम्ही आमचा बरोबर आहे परमेश्वरा, हे विश्वास परमेश्वरा आम्ही ठेवू द्या. कोणतंही कार्य परमेश्वरा याचा पुढे परमेश्वरा याचा नंतर आम्ही एकटी न करताना तुमच्या सहायता, तुमचं मदत परमेश्वरा तुम्ही आमचा बरोबर आहे हे विश्वास ठेवून परमेश्वरा आम्ही सगळं कार्य करायला तुम्ही आमच्या सहायता करा. तुम्ही तसं करणार आहे म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतोय. हे छोटीशी प्रार्थना येशू मसीहचे गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन.